पुणे एवढं मोठं शहर असून पुण्यामध्ये जर मोह्याचा आणि विषारी दारूचा एवढा मोठा साठा परवा जप्त झाला आणि जवळपास 21 लोक आतापर्यंत मरण पावले। माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की त्यांच्यावर कडक से कडक कारवाई करावी। माझा चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा मोह्याचं संकलन, मोह्याचे झाडं खूप जास्त प्रमाणात आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये। त्यामुळे चंद्रपूरमध्ये मोह्याची दारू जी आहे, लालपेठ, रयतवारी, महाकाली, त्याच्यानंतर इथून लोहारापासून तर चिचपल्ली पर्यंत इकडे भटाडी किटाडी इकडे सर्व मोह्याची दारू चालते आणि मोह्याची दारू हे स्वस्त असल्यामुळे लोक मोह्याच्या दारूकडे वळतात आणि ज्याप्रमाणे पुण्यामध्ये त्यांनी मिथेनॉल मिसळलं, तर मिथेनॉलचं प्रमाण जर जास्त झाल्यामुळेच ते लोक मेलेले आहे। उद्या ही घटना चंद्रपुरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून इथल्या प्रशासनाला, पालकमंत्रीला, खासदारांना, आमदाराला माझी विनंती आहे की मोह्याची दारू हे टोटली बंद झाली पाहिजे। मला आठवते की जेव्हा भूषण कुमार उपाध्याय इथे SP होते 99 ते 2001 किंवा 2 मध्ये, त्यावेळेला मोह्याची दारू टोटल बंद केली होती। तर त्याच पद्धतीने जर अधीक्षक साहेबांनी किंवा राज्य उत्पादन शाखेचे अधीक्षक आहे त्यांनी जर मिळून जर काम केलं तर हा धोका टळू शकतो। दारूबंदीच्या काळातच हा सर्व प्रकार वाढलेला आहे, ड्रग्सचा आणि गांजाचा। त्याच्यापूर्वी ड्रग्सचं कधी आम्ही नाव ऐकलं नव्हतं, परंतु आता दारूबंदी हटल्यावरही ड्रग्सचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणे वाढलेलं आहे आणि गांजा जो आहे हा खास करून आंध्रमधून फार मोठ्या प्रमाणात ट्रेनद्वारा चंद्रपुरात येतो आणि काही गांजा जो आहे ओडिसामधून, कारण की ओडिसाचा गांजा हा चांगला असल्यामुळे तोही चंद्रपुरामध्ये विकला जातो। जवळपास मला वाटते की 50 ते 100 किलो गांजा जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी विकला जातो आणि कालच सिटी पोलीस स्टेशनने आमच्याच प्रभागामध्ये जवळपास 1.25 ते 1.5 किलो गांजा पकडला। रामनगरमध्ये MD ड्रग पकडला आणि माझी अशी विनंती आहे अधीक्षक साहेबांना की हे जे विक्रेता आहे यांच्यावर तडीपारची कारवाई करावी आणि त्यांना कायमस्वरूपी इथून चंद्रपूरच्या हद्दीच्या बाहेर पाठवावं, त्याशिवाय हे बंद होणे नाही। काल गांजा पकडल्यावर आज सकाळी अजून गांजाची विक्री चालू झाली आहे। म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करणे, जे आता मी तर ते सांगू शकत नाही कोणत्या कलमा लावायच्या, परंतु माननीय पोलीस अधीक्षक आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांना विनंती आहे की आपण संयुक्तपणे कारवाई करावी आणि गांजाला आणि ड्रग्सला चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करावे। अशा घटना बऱ्याचशा घडलेल्या आहे। ज्या वेळेला दारूबंदी होती 15 ते 21, त्या काळामध्ये डुप्लिकेट माल देशीचा आणि इंग्लिशचा फार सर्रासपणे चंद्रपुरात विकत होता, पण त्या काळात बंदी असल्यामुळे लोक जे विषारी दारू पिऊन मेले हा आकडा फार मोठा आहे, परंतु ते आकड्या तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून मिळेल। परंतु त्या काळामध्ये जे मोह्याची दारू पिले आणि मोह्यामध्ये काय आहे की ज्या पद्धतीने ते मिक्स करतात, हायड्रोक्लोरिक ऍसिड असो किंवा आपलं ते याचं एक फूल असते बेशरमचं ते किंवा नवसागर, त्याच्यामुळे किडनी, लिव्हर आणि आतड्या ह्या खराब होतात आणि त्याच्यामुळे जास्त लोक मरण पावले आहे। असे बरेचसे उदाहरण मी देऊ शकतो की ज्यांच्या किडन्या रिकाम्या झाल्या, ज्यांचे लिव्हर खराब झाले। असा आमचा एक मित्र आहे, त्याचा लिव्हर खराब झालं, आज त्याला लिव्हर बदलण्यासाठी जवळपास 53 लाख रुपये खर्च आला। अशा पद्धतीने अनेक लोक त्यामुळे जे आजारी पडले आणि मरण पावले त्या काळात। आता दारू चालू झालेली आहे, परंतु दारू चालू असताना सुद्धा मोह्याचं प्रमाण तेवढंच आज आहे, कारण की मोहा दारू ही स्वस्त मध्ये भेटत असल्यामुळे लोकांचं वळण त्याच्याकडे आहे की आताच्या सध्याच्या घडीला 20 रुपये ग्लास या पद्धतीने लालपेठ, रयतवारी, महाकाली इथे मोह्याची विक्री होते। म्हणून लोकांचा कल जो आहे तो मोहाच्या दारूकडे जास्त आहे।